नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। नवरात्राचे उपवास जवळ आलेले आहेत। आज मी एक उपवासाचीच रेसिपी बनवलेली आहे। आज मी बनवलेले आहेत उपवासाचे मेदू वडे। नेहमी उपवासासाठी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे खाण्यापेक्षा अशी वेगळी एखादी रेसिपी केली तर खायला पण खूप छान लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा करून पहा। उपवास असणारे किंवा उपवास नसणारे सुद्धा एकदम आवडीने खातील एवढे खमंग आणि वरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार असे हे मेदू वडे होतात। तुम्ही सुद्धा या नवरात्रीच्या उपवासासाठी हे मेदू वडे नक्की करून पहा। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, 1 वाटी वरईचे तांदूळ किंवा यालाच भगर म्हणतात, अर्धी वाटी दही, 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेले आहेत, तुम्ही ठेचून घेतल्या तरी चालतील, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ। सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा। त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी वरईचे तांदूळ घ्यायचे। हे मध्यम आचेवरती सतत हलवत गरम करून घ्यायचे। त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत हे चांगले गरम करून घ्यायचे। हे दोन्ही गरम करून घेतल्यामुळे बारीक पटकन होतात। पूर्ण थंड करून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि हे बारीक करून घ्यायचंय। एकदम बारीक पीठही याचं होत नाही, थोडंसं रवाळ असेल तरी सुद्धा चालेल। या ठिकाणी पाहू शकता छान असं रवाळ हे वाटून झालेलं आहे। आता हे एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आणि उरलेले साबुदाणा आणि वरईचे तांदूळ आहेत ते सुद्धा असेच बारीक करून घ्यायचे आहेत। हे दोन्ही सुद्धा आता छान बारीक करून झालेले आहे। आता यामध्येच उकडलेला बटाटा आहे तो बारीक किसणीने किसून घ्यायचा। तुम्ही मॅश करून घेतला तरी चालेल, पण किसून घेतल्यामुळे तो व्यवस्थित एकजीव होतो, व्यवस्थित मळता येतं हे मिश्रण। यामध्येच आता बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची। जर तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल। अर्धा चमचा जिरे टाकायचे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, 2 चमचे दही टाकायचं। हे सर्व अगोदर चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। जर बाउल मध्ये तुम्हाला मळता येत नसेल किंवा भांडं छोटं वाटत असेल तर एखाद्या पसरट भांड्यामध्ये, ताटामध्ये किंवा परातीमध्ये घेऊन हे मळून घ्यायचं। हे अगोदर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर गरज वाटली तर यामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि छान हे मळून घ्यायचं। हे पीठ थोडंसं पातळ झालं तरी काही हरकत नाही, 5 ते 7 मिनिट असं झाकून ठेवल्यानंतर ते पुन्हा घट्ट येतं, साबुदाणा आणि वरई चांगली फुलते। या ठिकाणी मऊ असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता यातीलच छोटासा गोळा घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता याचे मेदू वडे तयार करून घ्यायचे। अशा प्रकारे छोटासा गोळा अगोदर थोडासा चपटा करून घ्यायचा आणि बोटाच्या सहाय्याने मध्ये त्याला छोटंसं होल पाडायचं आणि अशा प्रकारे हे सर्व मेदू वडे तयार करून घ्यायचे। या ठिकाणी उरलेले सर्व मेदू वडे मी अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही सुद्धा या नवरात्रीच्या उपवासासाठी हे मेदू वडे नक्की करून पहा। खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतात चवीला। तयार झालेले मेदू वडे आता तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी तेल गरम करायचं। तेल चांगलं गरम झालं की तेलामध्ये बसतील तेवढे मेदू वडे यामध्ये सोडायचे आणि मध्यम आचेवरती हे तळून घ्यायचे। सुरुवातीचे 2 मिनिट अजिबात हलवायचे नाहीत। 2 मिनिटांनंतर हे व्यवस्थित सेट झाले की झारीच्या सहाय्याने पलटी करायचे आणि अलटी पलटी करत छान तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे। तळताना एकच काळजी घ्यायची की मध्यम आचेवरती तळायचे। जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवून जर तळले तर वरून तळले जातील पण आतमध्ये तसेच कच्चे राहतील। यासाठी मध्यम आचेवरती तळायचे म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात। पहा दिसायला किती सुंदर दिसतायत हे मेदू वडे। चवीला तर त्याहून अप्रतिम लागतात। उपवासाचे आहेत असे अजिबात वाटतच नाही। उरलेले सर्व मेदू वडे अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत। दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणी सोबत हे तुम्ही खाऊ शकता। आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत पहा। एक मेदू वडा मी तुम्हाला फोडून दाखवते। पाहू शकता तुम्ही वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असे हे मेदू वडे तयार झालेले आहेत। तुम्हाला सुद्धा विश्वास बसला नाही ना? हे उपवासाचे मेदू वडे आहेत। दिसायला छान दिसतातच पण चवीला त्याहून जबरदस्त लागतात। वरून एकदम कुरकुरीत आणि आतून असे मऊ जाळीदार हे मेदू वडे होतात।
तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा। जर तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत नसतील तर जिरे तुम्ही टाकू नका। तुमच्याकडे जे उपवासाला पदार्थ चालतात तेच फक्त टाका। तुम्हाला जर वरईचे तांदूळ या ठिकाणी वापरायचे नसतील तर तुम्ही राजगिरा पीठ वापरू शकता किंवा जर उपवासाची भाजणी मिळते विकत ती वापरली तरी सुद्धा चालेल। या नवरात्रीसाठी ही रेसिपी नक्की एकदा करून पहा। खूप म्हणजे खूप जबरदस्त लागते। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन खमंग कुरकुरीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।